केज तालुक्यात प्रशासनाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली। तहसीलदारांच्या बनावट सह्या करून अर्धन्यायिक प्रकरणाचा आदेश पारित करणाऱ्या तत्कालीन नायब तहसीलदाराविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केज पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवल्यानंतर संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 155 अंतर्गत अर्धन्यायिक अधिकार हे केवळ तहसीलदारांकडेच असतात। मात्र या प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदाराने स्वतःला तहसीलदार भासवून थेट आदेश पारित केला आणि त्या आदेशावर तहसीलदारांच्या नावाची बनावट सही करून तो आदेश ग्राम महसूल अधिकारी आणि तलाठी कार्यालयाला पाठवल्याचं चौकशीत उघड झालंय। ही बाब समोर आल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने तपासाचे आदेश दिले। सखोल तपासात सही बनावट असल्याची माहिती समोर आली, तसेच संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचंही स्पष्ट झालं। यानंतर केज तहसीलदारांनी तत्कालीन नायब तहसीलदार, सध्या संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी विभागाच्या तहसीलदार आशा वाघ यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली। बनावट आदेशामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली, महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आणि पदाचा गैरवापर करत प्रशासनाने दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आलाय। अर्धन्यायिक प्रक्रिया ही अतिशय संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाची आहे। तहसीलदारांच्या अधिकृत सहीशिवाय कोणताही आदेश वैध ठरत नाही। मात्र संबंधित अधिकाऱ्याने तहसीलदार असल्याचा भास निर्माण करून आदेश पारित करणे, बनावट सही तयार करणे आणि ती सरकारी अधिकाऱ्यांना पाठवणे हे सर्व गंभीर गुन्हे ठरले आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, केज।